एकनाथ शिंदेंनी दाढीवर हात फिरून आम्हाला नीतिमत्ता शिकवू नये. शिंदे पक्ष फोडणारे लोकशाहीचे सिरियल किलर आणि रेपिस्ट आहेत. 6 फुटीर खासदारांच्या मंजुरीवरून संजय राऊत कडाडले. तर खासदार नगरसेवक साथ का सोडतायत? आत्मचिंतन करा. शिंदेंचा ठाकरेंना टोला. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांनी हत्या बलात्काराचे शब्द वापरू नयेत. भाजपच्या नवनाथ बन यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर. 10व्या शेड्यूलमध्ये तरतूद नसताना मान्यता देणं गैर आहे. संलग्न मान्यता कशी दिली हे सांगितलं नाही. ठाकरे कायदेशीर कारवाई करतील. फुटीर खासदारांच्या मान्यतेवरून अरविंद सावंतांचं विधान. ठाकरेंनी 2022 पासून केलेली सर्व दावे हे फोल ठरले. निकाल सत्याच्याच बाजूनं. लोकसभा अध्यक्ष तांत्रिक बाब बघतील. विरोधकांचं काय ते चालू द्या. फुटीर खासदारांच्या मान्यतेवरून श्रीकांत शिंदेंचा पलटवार. एनडीएमध्ये शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला. शिंदेंनी केलेल्या ऑपरेशनमुळे पक्षाची ताकद वाढली. संजय शिरसाट यांचं विधान. संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीयांची बैठक संपन्न. सर्वपक्षीयांच्या बैठकीतून विरोधकांचा वॉकआउट. टीएमसीच्या फुटीर खासदारांना बैठकीला बोलावल्यानं विरोधक आक्रमक. सोनम वांगचुक यांच्या लढ्याला मुंबईतून ठाकरेंची साथ. दादरमधील शिवाजी पार्कवरती आज दुपारी 4 वाजता आंदोलन. नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त. संजय राऊतांचा घणाघात. तर सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग नाही, ही विरोधकांची पोटदुखी आहे. श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर. सोनम वांगचुक सध्या डॉक्टरांच्या निगराणीत. उद्याच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हा. रुग्णालयातून वांगचुक यांचं आवाहन. तर दुसरीकडे जंतर मंतरवर अभिजित दिपके यांचं उपोषण सुरू आहे. संसदेवरती उद्या मोर्चा काढण्यावर आंदोलक ठाम आहे. सरकारी रुग्णालयावरील विश्वास उडालाय. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयामध्ये नेण्याची परवानगी द्या. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांची कोर्टामध्ये याचिका. थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार. जय पवारांसमोर नगरसेवकांची निधी वाटपावरून नाराजी. महापालिकेमध्ये आपण सत्तेत आहोत की विरोधात हे स्पष्ट करा. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा सवाल. निधी संदर्भात जय पवार मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी महेश म्हात्रेला दणका. हायकोर्टाकडून म्हात्रेचा जामीन रद्द. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हात्रेला आत्मसमर्पणाचे आदेश. कोर्टाच्या आवाहनानंतर डॉक्टरांच्या उद्याचा संप हा अखेर स्थगित. रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल. पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना. पुण्यातील कंत्राटदार खालील मृत्यू प्रकरणात धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार. अटकपूर्व जामिनासाठी धंगेकरांची धडपड. निलेशचंद्र मुनींनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. सरकारने अशा पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अखिल चित्रेंची मुनींवर टीका. तर माणसापेक्षा कुत्रा इनामदार. निलेशचंद्र मुनी यांचं प्रत्युत्तर. साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 15 दिवस उलटले. चौकशी अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. पालिकेच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित.